एक महत्त्वाची बातमी पाहतोय। महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। तर अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवरती आता सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, कारण आप या पक्षाकडून ठिकठिकाणी निदर्शनं केली जाणार असल्याचा यावेळेस इशारा देण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने आता भाजप प्रदेश कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। मुंबई महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर यावेळेस वाढ करण्यात आल्याचं कळतंय। तर त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। चेतन, अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती आणि त्याच अनुषंगाने आता आम आदमी पक्षाकडून कुठेतरी निदर्शनं करणार असल्याचा देखील इशारा देण्यात आलाय। त्याच अनुषंगाने भाजपच्या कार्यालयांबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। सध्या त्या ठिकाणी कसं वातावरण पाहायला मिळतंय? निश्चितच वर्षा, मी दाखवू इच्छितो की नेहमी एक पोलीस व्हॅन असते ती भाजप कार्यालयासमोर उभी असते, मात्र आता या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचं युनिट असेल आणि बॅरिकेडिंग केलेलं आहे। या मार्गावरती जो रस्ता मंत्रालयाच्या दिशेने जातो, LIC ची योगक्षेम इमारती समोरचा हा रस्ता आहे, आपण पाहू शकतो। आता एक नव्हे अशा प्रकारच्या 3 तुकड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत, नेहमीची पोलीस व्हॅन व्यतिरिक्त। आणि दुसरीकडे एक जी माहिती समोर येते की चर्चगेट या रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी कदाचित आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते ते जमतील आणि ते तिथून या ठिकाणी कूच करून येऊ शकतात आणि म्हणूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करून दोन्ही बाजूला तगडा पोलीस बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। एकूणच आज आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणापर्यंत पोहोचतायत की त्याआधीच त्यांना पोलीस जेरबंद करतात हे पाहावं लागेल, अन्यथा इथपर्यंत जर पोहोचले तर थोड्याच वेळात 11:30 वाजता या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि आम आदमीचे कार्यकर्ते या दोघांमध्येही कुठेतरी एकमेकांमध्ये टकराव होऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ती टाळण्यासाठीच पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त लावलेला आहे। निश्चितच चेतन, तुम्ही या संपूर्ण घडामोडींवरती असंच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।